कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 26 ते 50 ह्या स्कॉलरशिप 2025च्या पेपरचे विश्लेषण घेतले होते. या लेक्चरमध्ये आपण 51 ते 75 या प्रश्नांचे विश्लेषण घेऊन येत आहोत. तर चला चालू करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे? एका वर्तुळाचा अर्धपरिघ. आता वर्तुळाचा परिघ काय असतो? 2 पाय आर. अर्धपरिघ काय येईल? पाय आर. म्हणजे अर्धपरिघ काय आला? पाय आर. आणि व्यास किती असतो? व्यास म्हणजे डी बरोबर किती असतं? 2 आर. तर 2 आर यांच्यातील फरक म्हणजे काय? वजा किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? म्हणजे पाय आर वर्गची किंमत विचारली. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असतं? पाय आर वर्ग. पाय आर वजा 2 आर बरोबर 4 दिले आणि पाय आर वर्ग आपल्याला विचारलाय. तर पायची किंमत किती असती? 22/7 वजा 2 आर बरोबर 4. आता इथं छेद समान करूया आपण. इथं काय लिहूया? 14/7. 14/7 म्हणजेच 2/7 असतं. 22 मधून 14 गेलं किती आलं? 8/7 आर बरोबर 4. मग आरची किंमत किती आली? 4 गुणिले 7/8. हे 7 इकडं जाईल गुणाकारात, 8 येईल भागाकारात. 4ची दुप्पट 8. आरची किंमत किती आली? 7/2. आता पाय आर स्क्वेअर काढू. पायची किंमत किती असती? 22 पाय आर वर्ग 22/7. आरची किंमत किती? 7/2. 7/2. ह्या 7ला 7 कॅन्सल होईल. 2 ने इथं भाग जाईल, 11 येईल. 11×7 = 77. 77 भागिले 2 किती आलं उत्तर? 38.5. 38.5 चौरस सेंटीमीटर. पर्याय 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 52. बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे. व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या काय आहे? -1 आहे. यांच्यातील फरक किती येईल? बघा, यांच्यातील फरक म्हणजे 1 वजा 1 किती आला? 1 + 1 म्हणजे 2. काय आला फरक? 2 आला. तर कोणत्या संख्येच्या वर्गमूळ इतका आहे? कुणाचे वर्गमूळ 2 येतं? तर ते 4चे वर्गमूळ 2 येतं. ठीक आहे. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघा, एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास. वृत्तचिती म्हणजे सिलेंडर असा. ठीक आहे. ही सिलेंड्रिकल आकाराची टाकी आहे. आपण बघूया. ह्या आकाराची टाकी आहे. तर 7 व्यास किती आहे? व्यास 7 आहे. म्हणजे त्रिज्या किती आहे? बघा, व्यास दिला तर तिथं त्रिज्या करून घ्या लगे. त्रिज्या काय येईल? 3.5. ओके. व उंची 2 मीटर. ही हाईट दिले. हाईट किती दिले? 2 मीटर. तर त्या टाकीत किती पाणी मावेल? तर त्याला काय काढावं लागेल? व्हॉल्यूम काढावं लागेल. म्हणजे घनफळ काढावं लागेल. घनफळ काय असतं? पाय आर वर्ग एच. ह्याचं क्षेत्रफळ किती आलं? पाय आर वर्ग. आणि उंची किती आली? एच. पाय आर वर्ग एच. पायची किंमत 22/7. आरची किंमत 3.5 घ्या किंवा 7/2 घेऊया आपण. आणि एच किती आहे? एच आहे 2. तर बघा, ह्या 7ला 7 जाईल, ह्या 2 ने इथं भाग जाईल 11 आणि 2 ने ह्याला भाग जाईल. 11×7 = 77. 77 मीटर क्यूब. 77 घनमीटर. 77 वाला पर्याय कोणता आहे? ऑप्शन 2. आणि त्याला 1000 ने गुणलं तर 77,000 लिटर. तर असे 2 ऑप्शन येतात. 53चं उत्तर येतं 2 आणि 4. आता पुढे बघा, 54 बघूया आपण. 54 नंबरचा प्रश्न बघा. 65/57च्या गुणाकार व्यस्त संख्येस. म्हणजे ह्याचा गुणाकार व्यस्त काय येईल? उलटी संख्या लिहावी लागेल. 57/65. तर लिहूया 57/65. ही लाईन कंप्लीट झाली. या संख्येस 76/51च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास ह्याची गुणाकार व्यस्त काय आली? 91/76. बरोबर. गुणल्यास आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्तला काय करावं लागेल? वजा चिन्ह द्यावं लागेल. तर हे सोडवलं की आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. तर बघा, कितीने भाग जाईल? 19×57 19×4 = 74. ठीक आहे. आता 13 ने भाग जाईल. 13×5 = 65 13×7 = 91. किती आलं? 7×1 = 21
5 चोक 20 आणि बाहेर कंसाला वजा चिन्ह का आहे तर बेरीज व्यस्त घ्यायची होती. वजा 21/20 म्हणजे ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघू क्वेश्चन नंबर 55. आता हा प्रश्न असा दिलेला आहे. मग पहिल्यांदा मोजा की इथं किती घर आहेत 2 4 6, इथं 2, इथं 4 आहेत, इथं 2 असेल. मग ते व्यवस्थित लिहिलं तर प्रश्न सुटेल बघा. 5 4 5 4 5 4 परत किती आहे 2 वेळा 4 वेळा आणि परत 2 वेळा. ओके. आता जिथं पुढे शून्य नाहीत तिथं शून्य लिहून घ्या. इथं काहीच नाही म्हणजे 0. मग वर किती आलं 4 5 5 आणि 5 4 आणि 4 8, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. तर असं उत्तर येईल 1.630854. 55चा ऑप्शन 1 एकदम सोपा होता. लहान वर्गातल्या मुलांनाही हा प्रश्न सुटला असता. आता पुढे बघा हा पण प्रश्न तसाच आहे, सहज सोडू शकतात असे. 161 371 301 637 553 या सर्व संख्यांना खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चेष भाग जातो. आता बघा ह्यांची बेरीज करा. 6 7 8, 8ला 9ने भाग जात नाही म्हणजे 9ने भाग जात नाही म्हणजे 3ने पण भाग जात नाही. मग आपण बघूया 11ची कसोटी. तर 11ची कसोटी म्हणजे एकाड एक संख्यांची बेरीज 161. 161ला 1 आणि 1ची बेरीज 2, 6 वजा 2 4, 4ला जातो का 11ने भाग जात नाही म्हणजे हे पण उत्तर येणार नाही. म्हणजे उत्तर काय आलं ऑप्शन 3. ठीक आहे. 3च येत आहे म्हणजे 7 नंतर 100% भाग जातच असणार आणि 7च्या कसोटीत हे बसतात. आता 7ची कसोटी पण सांगतो तुम्हाला आहे त्यामध्येच. काय करायचं बघा 161 आहे, 1ची दुप्पट करा 2, 16तनं 2 गेले 14, 14ला जातो का 7ने भाग जातो म्हणजे 161ला जातो. आता 371 1ची दुप्पट करा किती आलं 2, 37 मधून 2 गेलं किती आलं 35, 35ला जातो का 7ने भाग जातो म्हणजे 371ला जातो. आता 301 घ्या, 1ची दुप्पट करा 2, 30 मधून 2 गेले किती आले 28, 28ला जातो का 7ने भाग जातो म्हणजे 301ला पण जातो. आता 637 घ्या, 7ची दुप्पट 14, 63 मधून 14 गेले 49, 49ला जातो का 7ने भाग जातो म्हणजे 637ला पण जातो. आणि शेवटचा अंक 553, 3ची दुप्पट 6, 55 मधून 6 गेले 49, 49ला जातो 7ने भाग म्हणजे 553लाही जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 57. एक त्रिकोणी भूखंडाच्या बाजू म्हणजे असा त्रिकोण आहे. आता किती दिले 30 40 50 म्हणजे कसा असेल बघा लक्षात घ्या. 30 40 50 म्हणजे काय असतोय तो असा काटकोन त्रिकोणच असतो. ही बाजू झाली 30, ही झाली 40 आणि ही 50. कारण की 30 40 50 म्हणलं की काटकोनाशिवाय दुसरा त्रिकोण बनू शकत नाही. पायथागोरसच्या थेरमनुसार हे तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे. याप्रमाणे आहेत. तर त्या त्रिकोण भूखंडाचे क्षेत्रफळ किती. आता क्षेत्रफळ कसं येणार पाया गुणवले उंची. पाया किती आला 40, उंची किती आली 30, 1/2 पाया आणि उंची यांचा गुणाकार. इथं येईल 20, 20 त्रिक 60, 600. 600 उत्तर येईल. 600 काय येईल चौरस मीटर आणि 600 चौरस मीटर म्हणजेच उत्तर काय येतं 6R. तर हे दोन पर्याय येतील 6 6 वाले. ठीक आहे. 57चं उत्तर काय आलं 2 आणि 3. पुढे बघूया 58. बघा 58 नंबरचा प्रश्न 3x² 3x प्लस 3x + 1 = 108. आता हे कसं सोडवायचं हे ऑप्शनमधूनही सोडवू शकतो आपण आणि कॉमन ही काढून सोडू शकतो. कसं सोडवायचं बघा. आता कॉमन काढून शिकवतो आणि ऑप्शनवरून पण शिकवतो. हे झालं 3चा x² गुणुले 1 असं लिहू शकतो आपण. पुढे काय येईल 3चा x² गुणाकारामध्ये 3चा पहिला घात. ठीक आहे. असं असेल त्यावेळेसच बेरीज होते. मग 3चा x² कॉमन निघेल. इथं काय येईल 1 + 3, 1 + 3 म्हणजे किती आलं 4. मग 4चा गुणाकार 3x 108. मग 3चा x² बरोबर 108 भागिले 4, 4ने भाग द्या 27 येईल. 3चा x² बरोबर 27 म्हणजे 3चा तिसरा घात म्हणजे x ची किंमत किती आली x ची किंमत आली 3. तर हे अशा पद्धतीने सॉल्व्ह होतं. आता दुसरी मेथड पण बघा 58ची. ऑप्शन ठेवायचा. आता ऑप्शन ठेवताना कोणता ठेवायचा सगळ्यात मोठा ठेवला ठेवून बघा
3चा ऑप्शन 7 ठेवा, 3चा 7वा घात, मग 3चा गुणाकार किती वेळा येईल? 7 वेळा. 1 2 3 4 5 6 7. मग करा गुणाकार. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 81 त्रिक 243. आता 243 त्रिक 729. 729 ची तिप्पट म्हणजे 160 पेक्षा मोठीची ते. आणि पुढे काय येईल? 3चा 8वा घात म्हणजे 3चा 7वा घात उत्तर येऊ शकत नाही. मग तुम्ही इथं 3च्या ज्या पटी केल्यात त्याच्यावरून तुम्हाला समजतंय बघा. 3 त्रिक 9 त्रिक 27 त्रिक 81. ह्याच्यापेक्षा मोठं उत्तर असू शकत नाही. म्हणजे चौथ्या घातापेक्षा लहानच उत्तर पाहिजे. चौथ्या घातापेक्षा लहान उत्तर काय? ऑप्शन 3. असं तुम्ही ऑप्शनवरून ही जाऊ शकत होता. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 59. आता प्रश्न क्रमांक 59 काय? 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी दिलाय. आता एक x आहे, दुसरे काय येईल? x अधिक 2. यांचा लसावी म्हणजे यांचा गुणाकारच असतो. 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी म्हणजे त्या 2 क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार 8463 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता हे काढायचं कसं असतं? तर हे काढायची पद्धत पण कशी आहे? सोपी आहे, इझी आहे. कशी काढता येतं बघा. तर 8463 मध्ये 1 मिसळा, किती आलं? 8464. मग हे उत्तर काय येईल? x अधिक 1चं उत्तर येईल. x अधिक 1च्या वर्गाची किंमत आली 8464 म्हणजे x अधिक 1ची किंमत किती आली? वर्गमुळात 8464. आता मला सांगा, ह्याचं वर्गमूळ काढायला आपण शिकवलं, यावरती व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे. 64 शेवटचा अंक काय आहे? 2 2 अंकाचे ग्रुप करा. शेवटचा अंक काय आहे? 4 आहे. 4चं वर्गमूळ कुणाच्या वर्गाच्या शेवटी 4 येतं? तर 2च्या आणि 8च्या. 84च्या आधीची वर्गसंख्या कोणती? 81. 81चे वर्गमूळ 9. मग एक तर आपलं उत्तर 92 असेल किंवा 98 असेल. मग 92 एक 98 कसं चेक करायचं? तर 9च्या पुढच्या संख्येने 9ला गुणायचं. किती आलं? 90. 90 पेक्षा ही संख्या कशी आहे? लहान आहे. म्हणून आपलं उत्तर काय आलं? 92. तर x अधिक 1ची किंमत किती आली? 92. म्हणजे मधली संख्या आली 92, लहान संख्या आली 91, मोठी संख्या आली 93. आपल्याला मोठी संख्या काढायची आहे, उत्तर आलं 93. बघा, ही एक मेथड झाली, ही लॉजिकल करेक्टवाली मेथड झाली. आता तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो कशी काढायची. तर ती ट्रिक आहे ऑप्शनवरून. तर आपण ऑप्शनवरून सहज काढू शकतो बघा. तर ते कसं बघा, ऑप्शनवरून कसं काढायचं बघा. पहिला ऑप्शन घेतला 91. आपल्याला काय म्हणले? मोठी संख्या. म्हणजे मोठी संख्या जर 91 असेल तर लहान संख्या काय असेल? 89. मोठी संख्या 93 असेल तर लहान संख्या काय असेल? 91 असेल. मोठी संख्या 95 असेल तर लहान संख्या काय असेल? 93. मोठी संख्या 97 असेल तर लहान संख्या काय असेल? 95 असेल. मग यांचा गुणाकार किती आला पाहिजे? 8463. तर गुणाकार करत बसायचा का सगळ्यांचा? नाही. शेवटचा अंक बघा, 9 1 9. इथं एकक स्थानचा अंक आला 9, आपला किती येतो? 3 येतो. म्हणजे पहिलं आपलं उत्तर नाही. बघा, 5 त्रिक 15. शेवटचा अंक किती आला? 5, आपला किती येतो? 3. म्हणजे हे पण उत्तर नाही. पुढे बघा, 7 5 35. शेवटचा अंक आला 5, आपला किती येतोय? 3. म्हणजे हे पण उत्तर नाही. इथं बघा, 3 1 3. सोडून बघा, इथं आलं 93 अधिक 9 त्रिक 27. 9 9 81 2 83. उत्तर किती आलं? 3 16 4 8 आलं उत्तर. म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 60. आता प्रश्न क्रमांक 60 मध्ये 31चा 32चा 33चा 31चा 32चा 30चा आणि 33चा गुणाकार करायचा, त्याच्यामध्ये 1 मिसळायचं आणि मग त्याचं वर्गमूळ काढायचं. तर ही झाली प्रॉपर मेथड. पण आपण तसं करतो का? नाही. आपण काय वापरतो? ट्रिक्स वापरतो. तर याची ट्रिक काय आहे? तर याची ट्रिक लक्षात घ्या. खूपच सोपा प्रश्न आहे. हे कसे आहेत? क्रमाने लिहायचे आहेत. हे 30 सगळ्यात आधी लिहायचं 30, मग काय लिहायचं? 31, मग लिहिलं 31, त्याच्यानंतर 32 आणि मग लिहायचं 33. असं लिहिलं. पहिलं काय लिहायचं? क्रमाने लिहायचं. लक्षात घ्या, क्रमाने लिहायचं. मग 30 आणि 33, पहिली आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार, पहिली आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार अधिक हे 1, बरोबर. 30 आणि 33चा गुणाकार 990 अधिक 1. किती आलं उत्तर? 991. ऑप्शन 4. एवढं सोपं आहे ते.
आता पुढील प्रश्न बघा, पहिल्या 5 विषम, प्रश्न क्रमांक 61 बघा काय, पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घनाची सरासरी किती? पहिले 5 नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1 3 5 7 9, त्यांचे घन 1 27 125 343 आणि 729, यांची बेरीज करा. बघा 7 आणि 8, 8 आणि 5 13, 13 आणि 3 16, 16 आणि 9 25, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10 आणि 2 12, हातचाला 1, 7 आणि 3 10 आणि 2 12, 1225, 1225ला कितीने भागायचे? 5 ने, 5 2 10, 5 24, 5 5 25, किती आलं? 245. 61चं उत्तर काय आले? 3. प्रश्न क्रमांक 62. आता 62चा पण सोपाच प्रश्न आहे. बघा काय दिले, सोबतच्या आकृतीत रेषा L आणि M समांतर आहेत आणि P ही छेदिका आहे. यावरून W ची किंमत काढा. आता W ची किंमत काय असेल? बघा हे x आहे तर हे पण x, हे 3x तर हे पण 3x. आता हे 3x बरोबर म्हणल्यावर हे किती आलं? हा अँगल आणि हा अँगल सारखा असतो. हा अँगल सारखा, हा x म्हणजे हा पण किती आला? हा 3x म्हणल्यावर त्याच्या खालचा पण 3x आला. मग बघा, मग आता आपल्याला कळलं की W किती आहे? W आहे 3x. W किती आहे? 3x आहे. मग आता x ची किंमत काढूया आपण. हे रेषीय जोडीतील कोण आहेत? हा x आहे, हा 3x आहे, म्हणजे 3x अधिक x यांची बेरीज किती आली? 180. 4x ची बेरीज किती आली? 180. x ची बेरीज किती आली? 180 भागिले 4, x बरोबर 45. तर 45 ही x ची किंमत आली. 3x म्हणजे काय असणार आहे? 3 आणि 45चा गुणाकार, 135 डिग्री. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, 62चं उत्तर समजलं. आता पुढे बघूया 63 नंबरचा क्वेश्चन. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात बदलते. ठीक आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते? पाय वर्ग, त्याच्या त्रिज्या म्हणजे r च्या वर्गाच्या समचलनात बदलते. ठीक आहे, म्हणजे ह्याची किंमत वाढली की याची किंमत वाढणार. ज्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 सेंटीमीटर आहे त्याची त्रिज्या 14 सेमी असेल तर 42 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता ह्याची त्रिज्या कितीने वाढली? 3 ने. कितीने त्रिज्या वाढली? 3 ने. आरच पकडा. हां, आरच्या पटीत वाढते त्रिज्येच्या वर्गाच्या, बरोबर आहे. म्हणजे ह्याची त्रिज्या 3 ने वाढली तर हे कितीने वाढणार? 9 ने वाढणार. का? तर त्रिज्येच्या वर्गाच्या म्हणजे हे जी तिप्पट झाली, त्रिज्येची तिप्पट झाली आणि त्रिज्येचा वर्ग, त्रिज्येच्या तिप्पटीचा वर्ग म्हणजे 9. 9च्या पटीत 616 वाढणार. म्हणजे 616ची काय करायची आपल्याला? 9 पट करायची आहे. एवढं सोपं होतं. 9 सक 54, हातचे आले 5, 9 1 9, 9 5 14, 9 5 किती? 14, 9 सक 54 आणि 1 55, 55 44. 63चं उत्तर काय आलं? ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 64 बघा. बघा काय म्हणलाय प्रश्न, 6 एकरेषीय बिंदू परस्परांशी जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडाची संख्या ही 5 एकरेषीय बिंदू जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडाच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे? आता 6 एकरेषीय बिंदू म्हणजे ही एक रेषा 1 1 2 3 4 5 आणि 6. मग ह्यांच्यात किती रेषाखंड तयार होतात? तर 1 2 3 4 5 ह्यांची बेरीज 1 2 3 4 5 ची बेरीज किती आली? 15. तर ह्याच्यात एकूण 15 रेषाखंड तयार होतात आणि 5 एकरेषीय बिंदूंनी जोडून तयार होणाऱ्या रेषाखंड संख्यापेक्षा, आता 5 एकरेषीय बिंदू 1 2 बघा कसं काढूया आपण? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 ह्यांची बेरीज काय होईल? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 इथपर्यंत बेरीज होईल आणि इथं 10 रेषा तयार होतील. किती रेषा तयार होतील? 10. आणि 15तून 10 गेलं, उत्तर किती आलं? तर ते आलं 5. तर 64चं उत्तर आलं ऑप्शन 4. ठीक आहे, एवढा सोपा प्रश्न आहे. आता 65. एका अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या, हे अर्धवर्तुळ, त्या बागेची त्रिज्या 420 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी तारेच्या कुंपणासाठी किती असे कुंपण घालायचे आपल्याला? किती पदरी घालायचे? 5. 5 पदरी म्हणजे कसं असतं बघा,
हे असे रॉड उभा केलेत, ही 1, ही 2, ही 3, ही 4 आणि हे 5. तर हे ॲक्च्युली म्हणजे असं असतं 5 पदरी. आणि त्या तारेच्या कुंपणासाठी 60 रुपये प्रति मीटर दराने घेतलेल्या दराने तार घेतल्यास तारेचा एकूण खर्च. आपल्याला तारेचा खर्च काढायचा आहे. तर पहिल्यांदा काय काढावं लागेल की वर्तुळाची परिमिती काढावी लागेल. ठीक आहे, अर्धवर्तुळाची काय काढावी लागेल, परिमिती. ती किती असती, पाय आर अधिक 2r एवढी असती. मग पायची किंमत आहे 22/7, आरची किंमत आहे 420, इथं 2 आणि आरची किंमत आहे 420. बघा 7 ने भाग जाईल, 7 सक 42, 22ची 6 पट 1320, ह्याची दुप्पट 420ची 840, किती आलं 60, 13×8 21, 2160 मीटर ही काय झाली तर एकूण तार झाली. ठीक आहे, एका राऊंडसाठी. अशा आपल्याला तार किती पाहिजे, किती फेऱ्या मारायच्यात, 5. 5 फेऱ्यासाठी किती तार लागेल बघा, 5 0 0 6 5 30, 5 1 5 3 8, 5 2 10, 10,800 मीटर तार लागेल. आणि एका मीटरची किंमत आहे 60 रुपये. तर ह्याला 60 ने मल्टिप्लाय करा, किती शून्य येतील, 1 2 3, 3 शून्य नंतर 6 8 48 आणि 6 1 6. तर उत्तर येईल 64,000, 6,48,000 असं उत्तर येईल. 65चं ऑप्शन येईल 2. ठीक आहे, पुढे बघा 66. सोबतच्या आकृतीत पी क्यू आरमध्ये किरण पी ए, हा किरण पी ए मधला, ठीक आहे, आणि क्यू बी हे अनुक्रमे पी व क्यू चे दुभाजक आहेत. आरची किंमत दिली 70. तर पी एम क्यू किती आहे, पी एम क्यू हे विचारले आहे आपल्याला. हे 70 आहे. ठीक आहे, आता काढायचं कसं बघा, हे 70 आहे. तर ह्या तिन्हीची बेरीज किती असते, 2x अधिक 2y अधिक 70 बरोबर त्रिकोणाचे 3 कोण 180. मग 2x अधिक 2y बरोबर किती आलं, 180 वजा 70. 2x अधिक 2y बरोबर झालं 110 आणि x अधिक y आणि कंसात काय आलं 2. ठीक आहे, कॉमन काढला आपण 110. म्हणजेच x अधिक y ची किंमत किती आली, 110/2 बरोबर 55. म्हणजेच काय की ह्या x ची आणि y ची किंमत किती आली, तर ती आली 55. आणि मग हा त्रिकोण बनतोय बघा, हा त्रिकोण बनतोय. ह्या त्रिकोणामध्ये 3 कोण आहेत, m अधिक x अधिक y. तर x y ची किंमत आहे 55, m अधिक 55 आणि तिन्ही कोणांची मापाची बेरीज असते 180. m बरोबर काय येईल, 180 मधून 55 कमी होईल आणि उत्तर येईल 5. इथं आला 8तून 5 गेले 3, पण पहिला हातचा गेलाय म्हणून 2, 125. उत्तर आले ऑप्शन 3 66. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीत पी क्यू आर मध्ये ए क्यू पी 130 दिलाय, बी आर पी 140 दिलाय. ठीक आहे, आणि पी क्यू किती दिलाय, पुढे गेला पी क्यू ही 16 दिली बाजू आणि पी आर 12 दिली. तर आपल्याला क्यू आर विचारली. मग पहिल्यांदा तर हा त्रिकोण कोणता आहे, तर हा त्रिकोण आपल्याला कळतंय की 12 16 हे त्रिकूट बनतं बघा. 12 16 20चं 12 16 20चं त्रिकूट असतं. मग त्रिकूट असायसाठी पी कोण कितीचा लागेल, 90चा. आता पी कोण 90चा काढायसाठी आपल्याला हे कोण माहीत पाहिजेत. आता 130 ही रेषीय जोडीतील कोण, म्हणजे हा किती आला 50. हा 140 म्हणजे हा कोण किती आला 40. हा 50 40 म्हणजे हा कोण किती आला 90. हा 90 आला म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. काटकोन त्रिकोण झाला म्हणजे हे बाजू 12 16 आणि ही तिसरी बाजू आली 20. उत्तर आलं ऑप्शन 4. बघा असे तोंडी सुटणारे प्रश्न येतात, कॅल्क्युलेशनच करावं लागत नाही. एका दुकानदाराने 2300 रुपये छापील किमतीचा एक पंखा 2001 रुपयास गिऱ्हाईकास सूट देऊन विकला. तर गिऱ्हाईकास शेकडा सूट किती मिळेल. आता बघा 2300 वजा 2001 किती आलं, 299 रुपये सूट मिळाली. बरोबर. आता 299 रुपये सूट किती रुपयावर मिळाली, 2300 वर.
2300 तर हे असं एकदम सुटसुटीत एक्झाम्पलचं हे सोल्युशन. आता बघा 23 एके 23 उरले किती 6 23 त्रिक 69 किती सूट मिळाली 13% मिळाली. 68चं उत्तर किती आलं ऑप्शन 3. ठीक आहे. पुढे बघूया 69. आता चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन काय असतो समोर बघा असा हा चक्रीय चौकोन. हां चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापे 3x अधिक 10. बघा चक्रीय चौकोन काय असतो की समोर समोरचे जे कोण असतात त्यांची बेरीज असते 180. मग असा कोणताही चक्रीय चौकोन काढूया आपण. हे समोर समोरचे जे कोण असतात त्यांची बेरीज असते 180. त्यांची बेरीज किती असते 180. तर सम्मुख कोणांची मापे 3x अधिक 10 आणि 4x अधिक 30 आहेत. 4x अधिक 30 आहेत. तर ह्यांची बेरीज किती येईल 180. बरोबर. x ची किंमत काढू आणि ते पुट करू आपल्याला आन्सर येईल. आणि सम्मुख कोणांची बेरीज असते 180. तर सगळे ऑप्शन पण 180च आहेत. तर बघा 3x आणि 4x झालं 7x 30 आणि 10 झालं 40 बरोबर 180. 7x बरोबर 180 मधून 40 गेलं किती आलं 140. 7x ची किंमत 140. x ची किंमत किती आली 140/7. x ची किंमत आली 20. x ची किंमत 20 ठेवा. 20 त्रिक 60 60 आणि 10 70 20 चौक 80 80 आणि 10 110 70 आणि 110 ऑप्शन 1. 69चं काय आलं ऑप्शन 1. बघा स्क्रीनला काहीतरी अडचण येत होती. स्क्रीन बंद चालू होत होती. ठीक आहे. आता 70 नंबरचा क्वेश्चन बघू. सोबतच्या आकृतीत PQR मध्ये PQ 12 सेंटीमीटर दिलाय QR 16 दिले म्हणजे PM किती येईल PM येईल 20 सेंटीमीटर. कारण की 12 16 20चा त्रिक आपला काय असतोय 12 16 20 हे काय झालं आपला पायथागोरसच्या थेरमनुसार त्रिकूट बनला. ठीक आहे. आता PQR 90 दिलंय आणि हे पण 90 दिलंय आणि आपल्याला काय म्हणलंय QM हे परपेंडिक्युलर आहे कशावर PR वर. तर आपल्याला QM काढायचंय. कसं काढतो आपण खूप सोपी पद्धत आहे. 12 आणि 16चा गुणाकार बरोबर 20 आणि QM. जर फॉर्म्युला लिहायचाच झाला तर तो फॉर्म्युला काय येईल बघा P × Q × Q × R इज इक्वल टू PR × QM. तर ही कंडिशन असली तर हा फॉर्म्युला आहे. PQ किती आला PQ आला 12 QR किती आला 16 PR किती दिला आहे आपल्याला PR आपण काढला तो आला 20 आणि QM पायथागोरसच्या थेरमनुसार काढून घ्या. आता QM काढायचा आहे आपल्याला काय 12 16 भागिले 20 2 ने भाग जाईल त्याला 8 12 8 96 96 भागिले 10 उत्तर किती आलं 9.6. 9.6 म्हणजे ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. 70चे. आता 71 बघूया. बघा 28 सेंटीमीटर बाजू असणारा चौरस PQRS दिलेला आहे. PQRS दिलेला आहे. PQR बाजू RS आणि बाजू SP चे अनुक्रमे ABCD हे मध्यबिंदू आहेत. ठीक आहे. तर चौरस ABCD चे क्षेत्रफळ किती. तर बघा हा मध्यबिंदू आहे आणि हा काय झाला त्याचा हा 28 आहे म्हणजे हा 14 आला. हा 14 म्हणजे हा पण 14 आला. हा 14 म्हणजे हा 14 वर्गमुळात 2 आला. ठीक आहे. पायथागोरसच्या थेरममध्येच आपण शिकलोय. पायथागोरसचा थेरमचा व्हिडिओ बघा त्याच्यावरच खूप सारे एक्झाम्पल अवलंबून आहेत. मग हा जर 90चा आहे तर 14 वर्गमुळात 2 चा वर्ग करावा लागेल. 14चा वर्ग असतो 196 2चा वर्गमुळात 2चा वर्गमूळ आला 2 ह्याचा गुणाकार आला 392 उत्तर आलं ऑप्शन 2. एवढं सोपं आहे ते. ठीक आहे. 71चं उत्तर आलं 2. 72 1000 मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी 72 किलोमीटर असून तिला 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल बघा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम.
आता गाडीची लांबी किती आहे 1000 मीटर, बोगद्याची लांबी किती आहे 800, म्हणजे एकूण डिस्टन्स किती झालं 1800. आणि टाईम किती लागेल, टाईम इकडे जाईल, टी इथं आला, एस इथं येईल, स्पीड किती आहे 72. आता 72चा जो स्पीड आहे तो आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायचा असेल तर 518ने गुणावं लागेल. 18 चौक 72, 5 चौक 20, म्हणजे इथं 72 न लिहिता काय लिहावं लागेल 20. शून्याला शून्य गेले, 92, 18, 90. 90 सेकंद उत्तर येतं. आता 90 सेकंद ऑप्शन कोणता आहे, पहिला आणि दुसरा. 72चं उत्तर काय आलं 1 आणि 2. 73. जसाजशी काही ठराविक दराने एका मुद्दलाची सरळ व्याजाने 5 वर्षाची रास 10,800 रुपये आणि 3 वर्षाची रास 9,680 होते, तर मुद्दल व व्याजाचा दर किती. सोपा आहे, काढून घेऊया. बघा, पहिल्यांदा 10,800 वजा 9,680 करा, किती आलं 0, 2, 1, 1, 1120. मग हे किती 5 वर्षाचे आणि हे किती 3 वर्षाचे, म्हणजे हे व्याज किती वर्षाचं आहे 2, 5 वजा 3 2 वर्षाचं आहे. म्हणजे एका वर्षाचं व्याज किती पडलं 560 रुपये. एका वर्षाचं व्याज किती आलं 560. एका वर्षाचं 560, मग 3 वर्षाचं व्याज किती आलं 560ची तिप्पट. बघा, ह्याच्यासाठी आपण ट्राय करतोय 560ची तिप्पट. 3 0 0 37 18 हात चालू 1 5 1 15 1 1680. 1680 3 वर्षाचं व्याज आहे, म्हणजे 9,680 मधून 1680 गेलं, उत्तर किती आलं 9,000. 9,000 काय आली 9,000 हे आलं प्रिन्सिपल अमाऊंट. उत्तर आलं ऑप्शन 3, कारण 9,000 एकच पर्याय आहे. ठीक आहे, सॉरी इथं किती आलं 8,000 आलं. 8,000, 9 मधून 1 गेलं 8,000. 8,000 किती ऑप्शन आहेत 1 आणि 2. मग आता आपल्याला पुढची पण प्रोसेस करावी लागेल. बघा, 8,000वर किती व्याज मिळालं आहे 560, तर 100वर किती काय येईल 2 शून्याला 2 शून्य जातील, शून्याला शून्य जाईल, 8 7 56. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, ऑप्शन 4. वजाबाकीत फक्त चुकू नका. आता पुढील एक्झाम्पल बघा, फळांच्या किमती -20ने वाढल्यास, म्हणजे 100 रुपयाची फळ होते ते आता 120 रुपयाचे झाले, त्यामुळे फळांचा खप -10ने कमी झाला. आधी फळ किती खपायची 100, आता किती जातात 90. तर फळ विक्रेत्याच्या उत्पन्नात वाढ झाली का घट, ह्यांचा गुणाकार करा. हे किती आला 10,000 आणि 12 9 अष्टदर्शे, म्हणजे 800 रुपये जास्त मिळायला लागले, म्हणजे फायदा झालेला आहे. 800 रुपये जास्त मिळाले कितीवर 10,000वर, तर 100वर किती 2 शून्याला 2 शून्य 2 शून्याला 2 शून्य, 8% वाढ मिळाली त्याला. ठीक आहे, 74चं एकदम इझी होतं, 2 आलं. आणि 75 म्हणजे आजच्या लेक्चरमधला शेवटचा व्हिडिओ, ती शेवटचा प्रश्न. तर मित्रांनो, की हे व्हिडिओ बनवण्यास खूप मेहनत लागते, खूप म्हणजे टाईम पण काढावा लागतो आहे. तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करणं महत्त्वाचंच आहे. आणि दुसरी गोष्ट की व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवणे. आपलं टार्गेट आहे की आत्ता महिना कोणता चालू आहे, तर जुलै महिना चालू झालेला आहे, तर जुलै महिन्यात आपल्याला 10,000 सबस्क्रायबर करायचे आहेत. तर 10,000 सबस्क्रायबर करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आता आपले 8,700 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत, फक्त आपल्याला 1300 सबस्क्रायबरची गरज आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला सांगा. तर शेवटचा प्रश्न बघा, एका लाकडी शंकूच्या, ही लाकडी शंकू आहे असा, तळाची त्रिज्या म्हणजे ही त्रिज्या दिली 21 सेंटीमीटर असून त्याची उंची, ही उंची किती दिले 20 सेंटीमीटर आहे. तर त्याचे घनफळ काय असते पाय r वर्ग l, हे घनफळ असते. ठीक आहे, पाय r वर्ग l हे घनफळ येईल, सॉरी 1/3 पाय r वर्ग l असं येईल. तर काय येईल बघा, 1/3 पाय आला 22/7, r किती आला 21 2 वेळा आणि l h, हां h येईल. तर 7 × 21, 21ला 21 गेलं 22 आणि 20चा गुणाकार आला 420, 440 आणि 21चा गुणाकार. जे उत्तर येईल ते आपल्या प्रश्नाचे उत्तर. बघा 21 0 0, 21 चौक 84, 21 चौक 84, 84 आणि 8
92 9240 म्हणजे 75चं उत्तर काय आलं ऑप्शन 3. येथे आपलं काय चुकलं होतं की आपण यल लिहिलं तर यल नाही येत, तिथं एच येतं. पाय आर यल हे वक्र पृष्ठफळ असतं पाय आर वर्ग एच. आता बघा की ज्यावेळेस आपण असा सिलेंडर काढतो, सिलेंडरचं काय असतंय पाय आर वर्ग एच हे असतं घनफळ. पण त्रिकोण असा ज्यावेळेस आपण शंकू करतोय, आपण ज्यावेळेस कोण करतोय तर किती कोण तयार झाले, इथं एक कोण तयार झाला बघा असा, इथं एक कोण तयार झाला असा आणि इथं एक कोण तयार झाला असा, म्हणजे 3 कोण तयार होतात एका सिलेंडरचे. म्हणजे त्याचं पण घनफळ 1/3 होऊन जातं. म्हणून 1/3 पाय आर वर्ग एच येतं. सरळ फॉर्म्युला लिहिलं की आपलं आन्सर येऊन जातं. तर अशा पद्धतीने आपण 2025चे सर्वच्या सर्व 50 प्रश्नाचे विश्लेषण घेतलेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न आणि त्यानंतर गणित आणि मराठीचे पण गणित आणि इंग्लिशचे पण 25-25 प्रश्नांचे विश्लेषण घेऊन येत आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.